ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या तब्बल 11 महिन्याच्या संघर्षाला अखेर यश मिळाले असून वकांना ते निरोळ आणि वकांना ते भिलखेड या बहुप्रतीक्षित रस्त्यांच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे। या रस्त्यांसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेने सातत्याने आंदोलन, निवेदने, पाठपुरावा आणि उपोषणाच्या माध्यमातून लढा उभारला होता। या संघर्षाचे नेतृत्व बुलढाणा जिल्ह्यात विजयभाई वानखेडे यांनी केले। रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी विजयभाई वानखेडे यांचे जल्लोषात स्वागत केले। गावाच्या प्रवेशद्वारापासून जेसीबीवर बसून वाजत गाजत रॅली काढण्यात आली। त्यानंतर त्यांच्या हस्ते वकांना निरोळ आणि वकांना भिलखेड या दोन्ही रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले। या आंदोलन दरम्यान ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर दीपकभाई केदार, विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले आणि महाराष्ट्र अध्यक्ष विनोदभाई भोले यांनीही शासन आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला। विजयभाई वानखेडे यांनी रस्ते, पाणी, शिक्षण, सामाजिक आणि अन्य दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे। त्यांच्या या प्रयत्नामुळे परिसरातील हजारो नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न आता मार्गी लागणार असून विकासाला नवी गती मिळणार आहे। रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाल्याने वकांना निरोळ, भिलखेड आणि परिस्थितीतील गावांना मोठा दिलासा मिळाला आहे। नागरिकांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या संघर्षाचे कौतुक केले आहे। दरम्यान विजयभाई वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे की जनतेच्या इतर प्रलंबित प्रश्नांसाठीही संघर्ष सुरूच राहणार आहे। लढाई अजून संपलेली नाही। जनतेच्या हक्कांसाठी ऑल इंडिया पॅन्थर संघर्ष सुरूच राहणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। जय जिजाऊ गेल्या 10 वर्षापासून भिलखेड ते निरोळ गेल्या 10 वर्षापासून हे दोन रस्ते या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि आमच्या पूर्वजांच्या काही पिढ्या या रस्त्यांनी या ठिकाणी गेलेल्या आहेत। परंतु गेल्या 10 वर्षापासून या रस्त्याचा संघर्ष या ठिकाणी चालू होता आणि मी गेल्या 11 महिन्यापासून वकाना ते निरोळ आणि वकाना ते भिलखेड या दोन प्रमुख रस्त्याच्या मागणीसाठी, या दोन तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याच्या प्रमुख मागणीसाठी गेल्या 11 महिन्यापासून या रस्त्याचा साठी या ठिकाणी संघर्ष या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी उभा केला आणि या संघर्षामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार, विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले, महाराष्ट्र अध्यक्ष विनोदभाई भोले आणि समस्त चळवळीत काम करणारे माझे सर्व सहकारी मित्र, त्यानंतर वकाना आणि रुदाना या दोन्ही गावच्या एकजुटीमुळे गेल्या 11 महिन्यापासून चाललेला हा रस्त्याचा संघर्ष अखेर आंदोलनाच्या माध्यमातून मी गेल्या 11 महिन्या अगोदर वकानाच्या निंबाच्या झाडावरती बसून बेमुदत मचान आंदोलन या ठिकाणी उभारलं आणि या शासन प्रशासनाला, या व्यवस्थेला, या बेकामी सरकारला गावकऱ्यांच्या वतीने, संघटनेच्या वतीने, ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आणि सर्व चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या सरकारला ठणकावून सांगितलं की गेल्या मतदारसंघामध्ये, गेल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी या ठिकाणी रस्त्याचं काम या ठिकाणी परिपूर्ण झालेलं आहे, परंतु आमच्या दोन गावाला तालुक्यापासून काय जोडले जाते अशा प्रकारचा प्रश्न मी शासन प्रशासनाला या ठिकाणी विचारला आणि त्या रस्त्याच्या मागणीसाठी वेळोवेळी या ठिकाणी संघर्ष उभा केला आणि या संघर्षामध्ये मला सर्वांनी साथ दिली आणि या गावच्या एकजुटीमुळे आज खऱ्या अर्थानं वकाना ते निरोळ, वकाना ते भिलखेड हे दोन्ही रस्ते प्रामुख्याने या ठिकाणी मंजूर करून या ठिकाणी हे दोन्ही रस्ते या ठिकाणी आज चालू झालेले आहेत। मी सर्व प्रशासनाचं आणि या स्थानिक मतदारसंघाचे आमदार सन्माननीय संजय भाऊ कुटे यांचंही या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या आंदोलनाची, या गावकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाची, या उपोषणाची या ठिकाणी गांभीर्य लक्षात घेता हे दोन्ही रस्ते प्रामुख्याने त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मानतो आणि इथून पुढे गावच्या विकासासाठी, गावच्या मूलभूत प्रश्नासाठी
मी सदैव या ठिकाणी लढण्यास तयार आहे आणि मी विनंती सुद्धा या ठिकाणी करतो की गावच्या विकासाच्या संदर्भामध्ये एखादा प्रश्न मी जर हाती घेतला असेल तर दोन्ही गावांना विनंती करतो की यामध्ये कुठलाही पक्ष नाही, कुठलाही संघटना नाही. या ठिकाणी जो विकास या ठिकाणी करायला पाहिजे, करण्यासाठी आपण या ठिकाणी सज्ज असलं पाहिजे असं आजच्या या उद्घाटना प्रसंगी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आणि इथून पुढे मला जे काही या ठिकाणी सहकार्य मिळालं या दोन्ही गावांचं, शासन प्रशासनाचं, पोलीस प्रशासनाचं, बरोबर आहे, कॉन्ट्रॅक्टरांचं, पत्रकारांचं, पत्रकार बांधवांचं, विशेषतः या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा छोटा मोठा आपला उद्घाटनाचा कार्यक्रम, बरोबर आहे, हा या ठिकाणी संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. आणि या ऑपरेटरना मी विनंती करतो की तुम्ही तुमच्या कामास या ठिकाणी सुरुवात करावी. आपला विकास, आपला विकास, गावच्या एकजुटीचा, गावच्या एकजुटीचा, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा. जय भीम, जय